जमिनीचा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी तो कायदेशीररित्या सेफ आहे की नाही हे कसं तपासावं याचा आपण आज एक क्विक आढावा घेऊया. हल्ली एक गैरसमज खूप पसरलाय की तुकडेबंदी कायदा रद्द झालाय म्हणजे आता कोणताही प्लॉट घ्यायला काहीच हरकत नाही. पण थांबा, यात एक मोठा धोका आहे जो तुमच्या कष्टाचे पैसे वाया घालवू शकतो. तर प्लॉट घेण्यापूर्वी या 3 गोष्टी न चुकता तपासा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा 712 उतारा. हा जमिनीच्या मालकीचा पुरावा असतो. तुम्ही जो प्लॉट घेताय त्याच्या स्वतंत्र 712 आहे का हे नक्की बघा. कारण जर तो एकत्रित असेल तर तुमच्या प्लॉटच्या नेमक्या सीमा आणि मालकी हक्कांवरून गोंधळ होऊ शकतो आणि मग पुढे कर्ज मिळायलाही त्रास होतो. दुसरी गोष्ट, जमिनीचा एनए स्टेटस. एनए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल, म्हणजे ती जमीन शेतीसाठी नाही तर बांधकामासाठी कायदेशीररित्या वापरता येते. विचार करा, तुम्ही प्लॉट घेतला पण तो एनए नसल्यामुळे तिथे तुम्हाला घरच बांधता आलं नाही तर. म्हणून एनए स्टेटस आहे की नाही याची पक्की खात्री करा. आणि तिसरा मुद्दा, लेआउट आणि रजिस्ट्री यातला फरक समजून घ्या. रजिस्ट्री म्हणजे काय, तर फक्त तुमच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची एक सरकारी नोंद. पण त्या जागेवर रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधा आहेत का आणि बांधकाम कायदेशीर आहे की नाही हे ठरवतं लेआउट मंजुरी. मंजूर लेआउटशिवाय प्लॉट घेणं म्हणजे मोठा धोका पत्करणं आहे. थोडक्यात सांगायचं तर, तुकडेबंदी कायदा रद्द झाला असला तरी स्वतंत्र 712 उतारा, एनए स्टेटस आणि मंजूर लेआउट तपासल्याशिवाय कोणताही प्लॉट सुरक्षित समजू नका.